दिनांक 23 नोव्हेंबर 1956 तामिळनाडूमधील प्रसिद्ध अरियालूर रेल्वे अपघात. या अपघातामध्ये मदुराई-आरू नदीचा पूल कोसळल्यामुळे ट्रेन नदीत पडली होती. मुसळधार पावसामुळे रेल्वेचा पूल खचल्याने गाडी नदीत कोसळली. तत्कालीन संवेदनशील रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसे पाहता शास्त्रीजींचा या अपघाताशी थेट संबंध नव्हताच मुळी. ती एक आकस्मिक नैसर्गिक आपत्ती होती, एक आकस्मिक अपघात होता. पण त्या अपघातामध्ये तब्बल 140 लोकांचा मृत्यू झाला. ही बाब संवेदनशील शास्त्रीजींना सहन झाली नाही आणि शास्त्रीजींनी त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. का सांगते मी आज हा प्रसंग? कारण आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. माझ्या मते याला राजीनामा म्हणूच नाही, याला हकालपट्टी म्हणावी. कारण आजच्या युवा सामर्थ्यांच्या असंतोषापुढे नतमस्तक होऊन सत्तेच्या माज आलेल्या लोकांना आज झुकावं लागलं. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याला हकालपट्टीच हे संयुक्तिक होईल. आणि आज जे घडलं ती एका क्रांतीची सुरुवात झाली असं म्हणूया. आजच्या दिवसाची नोंद इतिहासात आधुनिक भारताच्या युवा क्रांतीची पहिली जीत, पहिला विजय असा संबोधला जाईल. हे निर्विवाद सत्य आहे. पण तरीही आज काही अंधभक्त आजच्या दिवसाला काळा दिवस म्हणतायत. धर्मेंद्र प्रधानांच्या जाण्याने देशाचं किती नुकसान झालं हे पटवून देत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती चांगले निर्णय घेतले, त्याच्यामुळे देशाचा किती विकास झाला आणि त्यांच्या जाण्याने आता कितीतरी शैक्षणिक पोकळी वगैरे निर्माण होईल, ह्यासारख्या पोस्ट काही अंधभक्त करत आहेतच. त्या अंधभक्ताची इतकी चीड येत आहे आज आणि त्यामुळेच माझ्यासारखी एक सामान्य व्यक्ती काहीतरी लिहायला पुढे आली आहे. खरं तर चीड म्हणण्यापेक्षा त्या अंधभक्ताची कीव येते आज. ज्या व्यक्तींनी नीट पेपर फुटीची जाऊ द्या हो, पण इतक्या विद्यार्थ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची, देशाच्या लेकी बाळीवर झालेल्या लाठी हल्ला आणि सोबत अश्लील कृत्याचीही लाज वाटली नाही. या हल्ल्यामध्ये झालेल्या अश्लील कृत्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा असा ज्या व्यक्तीला वाटला नाही, त्या व्यक्तीला हे लोक महान असं संबोधत आहेत. तर आपल्या महानतेची पातळी किती खालच्या स्तरावर घसरली आहे याचा खरंच विचार करण्याची गरज आहे असं मला वाटते. सत्तेचा, पदाचा इतका मोह की एक व्यक्ती म्हणून आपण आपल्याच मुलांवर काय अन्याय करतोय, काय हल्ला करतोय, ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला जाण होत नाही आहे. पक्ष, सत्ता, राजकारण, लालच ह्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या. त्या ठिकाणी जर आपली मुलं असती आणि आपल्या मुलांवर जर असे जीवघेणे हल्ले झाले असते तर खरंच आपण एखाद्या अशा व्यक्तीला महान म्हटलं असतं का? माणूस म्हणून तरी एवढा थोडा विचार करा ना. आणि क्रांती करण्याची धमक तर अंधभक्तामध्ये नाहीच आहे मुळे. आणि त्यांनी क्रांती करावी अशी या देशातील युवांची इच्छाही नाही आहे. पण कमीत कमी ज्या युवा शक्तीने इतका लाठी हल्ला सहन करून, इतके वाईट दिवस सहन करून त्या जंतर मंतर मैदानामध्ये इतके दिवस काढले, इतका दबाव आला, बळी न पडता निर्भीडपणे तिथे ठाम राहिले आणि या सत्ताधाऱ्यांना झुकण्यास भाग पडलं, त्यांचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्या धर्मेंद्र प्रधानाला महान असं संबोधताय. ही युवाशक्ती तुम्हाला खरंच माफ करेल का? आणि हा आधुनिक भारताचा जो इतिहास लिहिला जाईल तो इतिहास तरी तुम्हाला माफ करेल का? चापलूसगिरी, इतकी चापलूसगिरी, इतक्या खालच्या स्तराची चापलूसगिरी, थोडी लाज बाळगा. आणि तुम्हाला आनंद झाला नसेल ना, या क्रांतीच्या पहिल्या विजयाचा आनंद झाला नसेल ना,
तर कमीत कमी मूग गिळून गप्प बसा. पण असे मूर्खासारखे मेसेज पोस्ट व्हायरल करू नका. जय हिंद, जय भारत, जय युवा शक्ती.